क्लासमध्ये आपण मोबाईलमधून भरपूर साऱ्या लोकांच्या ह्या तक्रारी मला येतात, की मोबाईलमधून कशा पद्धतीने ॲड रन करायची किंवा मोबाईलमध्ये मी जसं लॅपटॉपमध्ये दाखवतो तसं तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नाही. अशी तक्रार मला भरपूर वेळेस आलेली आहे. तर आत्ता मी तुम्हाला दाखवतो, की मी जे काही करतो, ते तुमच्या मोबाईलमध्ये पण जसंच्या तसं कसं दिसेल, त्याच्यासाठी काय करावं लागतं. तर सगळ्यात पहिल्यांदा जो कोणता मोबाईल तुम्ही वापरता की नाही, त्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर ओपन करून ठेवायचा. काय करायचा? क्रोम ब्राउझर जो आहे तो क्रोम ब्राउझर ओपन करायचा. आणि आता जे काही तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, ती सगळी प्रोसेस फॉलो करायची. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? क्रोम ब्राउझर जो आहे, तो क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा. जे मोबाईलमध्ये करतायत त्यांनी. हे बघा इथे मी क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे. लेफ्ट हँड साइडला माझा मोबाईल दिसतो. मोबाईल दिसतोय का मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा बरं? मोबाईल दिसतोय का? ओके. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलमधून Facebookचं ॲप डिलीट करून टाकायचं, अनइन्स्टॉल करायचं. जे अनइन्स्टॉल असते की नाही, तर ते अनइन्स्टॉल करून टाकायचं. मी सांगितलेली प्रोसेस अनइन्स्टॉल केलं तरच होईल बरं का. अनइन्स्टॉल पूर्णपणे करून टाकायचं. Instagram सुद्धा अनइन्स्टॉल करून टाकायचं, काढून टाकायचं, डिलीट करून टाकायचं, ॲप डिलीट करायचं, अकाउंट डिलीट करायचं नाही. आणि इथे येऊन आपल्याला सर्च करायचंय मेटा बिझनेस सूट. काय सर्च करायचंय? मेटा बिझनेस सूट असं सर्च करायचंय आणि एंटर करायचं. फॉलोअर बिलोवर जाणार नाही. डोंट वरी, डोंट वरी. फॉलोअर्स वगैरे जाणार नाही. काय सर्च करायचं? मेटा बिझनेस सूट असं क्रोम मध्ये जाऊन सर्च करायचं. क्रोम मध्ये जाऊन मेटा बिझनेस सूट सर्च केल्यानंतर इथे बघा मी रेड कलर मध्ये सर्कल केलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? एक 3 डॉट आहेत बघा. रेड कलर मध्ये मी सर्कल केलेलं आहे. दिसतंय का? एकदा चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. रेड कलर मध्ये मी सर्कल केलेलं आहे बघा. 3 डॉट आहेत. तर त्या 3 डॉट्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी त्या 3 डॉटला क्लिक करतो. तिथे क्लिक केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचंय आणि थर्डला लास्टला एक ऑप्शन असतं ज्याचं नाव असतं डेस्कटॉप साइट. काय ऑप्शन असतं? डेस्कटॉप साइट नावाचा ऑप्शन असतो. इथे चेक बॉक्स असतो. या चेक बॉक्सला टिक करायचंय फक्त. काय करायचं? या चेक बॉक्सला सिलेक्ट करायचं. तर या चेक बॉक्सला मी सिलेक्ट करतो. ह्या चेक बॉक्सला सिलेक्ट केलं की सगळं काही छोटं होऊन जाईल. सगळं काही बारकं-बारकं दिसेल. आपल्याला काय करायचंय? आहे. पूजा मॅडम तुम्ही क्रोम ब्राउझरच ओपन करा. दुसरं कोणतं ब्राउझर वापरू नका. फक्त आणि फक्त क्रोम ब्राउझर पाहिजे. क्रोम ब्राउझरमध्ये हे दिसतं. एकदम लास्टला असतं. जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर आयफोनमध्ये क्रोम डाउनलोड करा. सफारी वापरू नका. ओके. हे ओपन केलं. टॅबमध्ये पण सेमच. टॅबमध्ये नाही करायची काही गरज. टॅबमध्ये नाही काही करायची गरज. आणि सगळ्यात पहिली लिंक येते ती लिंक ओपन करायची. ती लिंक ओपन केली, की मोबाईल जो आहे आपला तो ऑटो रोटेट असतो त्याला आडवा करायचा. काय करायचा? आडवा करायचा. उभा जो असतो त्याला आडवं करायचं. जे काही मी आता इथून पुढे लॅपटॉपमध्ये दाखवेल, ते सगळं काही तुम्हाला सेम टू सेम तुमच्या मोबाईलमध्ये पण दिसेल. जे काही मी ॲड्स मॅनेजर ओपन करेल, मी जे काही सांगेल तुम्हाला, की बाबा तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून कसं सर्च करायचंय, तसं सर्च करायचंय. त्याच्यासाठी त्या 3 डॉटला क्लिक करून सायली मॅडम, मी तुम्हाला 1 सेकंड सांगतो. कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, की क्रोम ब्राउझर ओपन करून तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये सर्च करा. तर काय करायचं माहिती का तुम्हाला? काहीही मी सांगेल, हे ओपन करा, ते ओपन करा म्हणेल. तर जे काही ओपन करायला सांगितलंय ते ओपन करायचं. Googleला जाऊन सर्च करायचं आणि वरती 3 डॉट आहेत. हे 3 डॉट. ह्या 3 डॉटला क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साइट नावाचा एक ऑप्शन येतो. तर त्या डेस्कटॉप साइट नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं. हे बघा इथं डेस्कटॉप साइट आहे. या डेस्कटॉप साइटला क्लिक केलं की सगळं तुमचं काम प्रॉपरली होऊन जाईल. सो ही अशी प्रोसेस आहे.